ओबीसीच्या आरक्षणासाठी हक्कासाठी लढताना मर्यादा येत असल्यानं भुजबळ हे वेगळा राजकीय पक्ष काढण्याच्या मानसिकतेत असल्याचे संकेत मिळाले। भुजबळ आगामी काळात ओबीसीचा वेगळा पक्ष काढणार का? भुजबळ ओबीसीच्या पक्षामार्फत मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। भुजबळ खरंच ओबीसींचा वेगळा पक्ष काढणार? भुजबळ वेगळा पक्ष काढण्याच्या मनस्थितीत? वेगळा पक्ष काढून भुजबळ मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणार? मराठ्यांच्या कुणबी दाखल्यामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। मराठ्यांना सहज कुणबी दाखले मिळू लागल्यानं इतर ओबीसी जातींच्या आरक्षणात वाटेकरी आल्याचा आरोप हा भुजबळांनी केलाय। ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी ज्या दिवसांपासून आंदोलन झालं त्या दिवसांपासून भुजबळांनी वेगळा ओबीसींचा राजकीय पक्ष काढावा अशी मागणी होऊ लागली। एवढंच नव्हे तर भुजबळांनी ओबीसींच्या पक्षाच्या ताकदीतून मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही बोलून दाखवली जाऊ लागली। नो बीजेपी नो काँग्रेस। छगन भुजबळ, तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे। गोपीनाथ मुंडे हयात आहेत, पर छगन भुजबळ जिवंत आहेत। आम्ही तुम्हाला वडील धारे म्हणून पाहतोय। वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। छगन भुजबळांनी लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओबीसींचा वेगळा पक्ष काढणार का या प्रश्नावर कोणतंही थेट उत्तर दिलं नाही, पण इन्कारही केला नाही। काल ओबीसी नेत्यांची बैठक झाली। छगन भुजबळांनी त्यांच्या सोबत असणारा ओबीसी समाज तुम्ही आज मुद्दा घेऊन उभा राहत आहे। ओबीसींचा वेगळा पक्ष काढावा अशी काहींची मागणी आहे। मागणी जरूर आहे। आता सुद्धा काही कीर्तनकार महाराज वगैरे बरेचसे आले होते। डोळ्यात पाणी घालून घेऊन साहेब काय खाली काय चाललं तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही बसलेला आहात। गावागावातून ज्यात लोक रडत आहेत, त्रास त्यांना व्हायला सुरुवात झालेली, गलिच्छ गलिच्छ शिवाय ऐकाव्या लागत आहेत, गलिच्छ गलिच्छ गाणी तयार केली गेलेली आहे। आणि त्याने म्हटलं साहेब मेहरबानी करा, आता नवीन पक्ष काढा, बाहेर पडा अशी मागणी अनेकांची आहे। जानकर साहेब जे आमदार ते तर स्टेजवरच त्यांनी मागणी केली, आठवत असेल तुम्हाला। अशी मागणी आहे, नाही असं नाही। विचार आहे असा वेगळा पक्ष काढण्याचा? नाही, आज जे आहे आंदोलनाचा विचार आहे नक्की। कारण आणि आता हे लोक काय सांगतात ते पाहू, विचार काय काय म्हणतात, कोण कोण काय काय ते ऐकण्याचं काम चालू आहे। पण तुम्ही नकारत पण नाही शकत किंवा विचार केला जाऊ शकतो भविष्यात पक्ष काढायचा ओबीसींचा? कारण ते काय करायचं आहे काय नाही की सरकारमध्ये राहून आणि पक्षात राहूनच लढाई लढायची, पुन्हा इथं जाऊन शांत डोक्याने विचार करू ना। भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसीचे सर्वात मोठे नेते आहेत, हे निर्विवाद सत्य आहे। अजित पवार गटानं भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचं जाहीरपणे सांगितलं असतानाही भुजबळ त्यांच्या भूमिकेपासून तसूभरही मागे हटले नाहीत। त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात वेगळ्या पक्षाबाबत काहीतरी चाललंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।